नमस्कार. 2026 मध्ये करिअरमध्ये एकदम यशस्वी व्हायचं असेल तर नेमकी कोणती कौशल्य गरजेची आहेत? आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. खरं तर आपण याचा एक संपूर्ण ब्लूप्रिंटच पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातच करूया एका थेट आणि महत्त्वाच्या प्रश्नानं. 2026चं जे जॉब मार्केट आहे, जे खूप स्पर्धात्मक असणार आहे, त्यासाठी आपली तयारी कितपत आहे? कधी विचार केला याचा? तर 2026चं करिअर चॅलेंज हे नक्की आहे तरी काय? बघा, आता फक्त नोकरी मिळवणं हे पूर्वीसारखं सोपं राहिलेलं नाहीये. स्पर्धा खूप वाढलीय आणि म्हणूनच एक व्यवस्थित, धोरणात्मक प्लॅन असणं ही आता काही ऑप्शनल गोष्ट नाही तर एक गरज बनलीय. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हे आव्हान फक्त एक नोकरी शोधण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर या वेगाने बदलणाऱ्या जगात एक भक्कम, यशस्वी करिअर घडवण्याचं आहे. मग या मोठ्या आव्हानावर मात कशी करायची? याचं उत्तर आहे आपली स्वतःची व्यक्तिगत स्किल्स ब्लूप्रिंट तयार करणे. हा एक असा रोडमॅप आहे जो आपल्याला योग्य दिशेनं पुढे घेऊन जाईल. तर ही स्किल्स ब्लूप्रिंट म्हणजे नेमका काय असा प्रश्न पडला असेल. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक स्टेप बाय स्टेप योजना आहे, जी आपल्याला करिअरसाठी कोणती स्किल्स गरजेची आहेत हे ओळखायला, ती विकसित करायला आणि मग योग्य ठिकाणी वापरायला मदत करते. ही ब्लूप्रिंट बनवणं अजिबात अवघड नाहीये. याचे 3 मुख्य टप्पे आहेत. पहिला, आपल्या क्षेत्रासाठी सगळ्यात महत्त्वाची कौशल्य कोणती आहेत हे ओळखणं. दुसरं, ती कौशल्य शिकण्यासाठी योग्य जॉब ओरिएंटेड कोर्स शोधणं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे त्या कौशल्यांचा सातत्याने सराव करणं. चला तर मग या ब्लूप्रिंटच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या आधारस्तंभाबद्दल बोलूया. तो आहे जॉब ओरिएंटेड स्किल्स, म्हणजे आपली टेक्निकल कौशल्य. हा आपल्या यशाचा खरा पाया आहे. बरं, मग ही जॉब ओरिएंटेड स्किल्स आहेत तरी कोणती? तर 2026 मध्ये ज्या क्षेत्रांना प्रचंड मागणी असणारे ती ही आहेत: डेटा सायन्स आणि ॲनालिटिक्स, AI आणि मशीन लर्निंग, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, क्लाउड कम्प्युटिंग, डिजिटल मार्केटिंग आणि SEO, आणि हो, सायबर सिक्युरिटीसुद्धा. ही अशी कौशल्य आहेत जी आपल्याला स्पर्धेत इतरांपेक्षा 2 पावलं पुढे ठेवतील, हे नक्की. खरं तर या कौशल्यांना आपण असं समजू शकतो की चांगल्या नोकरीच्या खेळात प्रवेश करण्यासाठीची ही एंट्री तिकीट आहेत. या स्किल्सशिवाय आजच्या काळात कंपन्यांचं लक्ष वेधून घेणं जवळजवळ अशक्य आहे. पण फक्त एंट्री तिकीट असून भागत नाही, तो खेळ जिंकावा लागतो, बरोबर? आणि तिथेच येतो आपल्या ब्लूप्रिंटचा दुसरा आधारस्तंभ, सॉफ्ट स्किल्स. हीच ती गोष्ट आहे जी एका चांगल्या उमेदवाराला एका सर्वोत्तम उमेदवारात बदलते आणि स्पर्धेत वेगळं ठरवते. यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे समस्या निवारण, प्रभावी कम्युनिकेशन, टीममध्ये मिळून मिसळून काम करण्याची क्षमता आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता यांसारख्या गोष्टी येतात. ही स्किल्स आपलं टेक्निकल ज्ञान प्रभावीपणे वापरायला आणि कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हायला मदत करतात. एक खूप छान वाक्य आहे, टेक्निकल स्किल्समुळे इंटरव्ह्यूचा कॉल येतो, पण सॉफ्ट स्किल्समुळे नोकरी आणि प्रमोशन मिळतं. हेच एक वाक्य सॉफ्ट स्किल्सचं महत्त्व अगदी अचूकपणे स्पष्ट करतं, नाही का? तर या 2 गोष्टींमधला फरक आणखी सोप्या भाषेत समजून घेऊया. जॉब ओरिएंटेड स्किल्स म्हणजे आपण काय करू शकतो ही आपली क्षमता दर्शवतात. हे झालं खेळात प्रवेश करण्यासाठीचं तिकीट. आणि सॉफ्ट स्किल्स म्हणजे आपण ते काम कसं करतो हे आपल्याला तो खेळ जिंकायला मदत करतात. एक आहे एंट्री तिकीट, तर दुसरा आहे गेम चेंजर. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण काय करायचं आणि का करायचं हे पाहिलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो, हे प्रत्यक्षात कसं करायचं. चला तर मग आपल्या ॲक्शन प्लॅनकडे वळूया. इथे काही सोप्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत, काय करायचं आणि काय टाळायचंय. पहिलं म्हणजे एका वेळी एकाच स्किलवर फोकस करा. सगळं काही एकदम शिकायच्या मागे लागू नका. दुसरं म्हणजे जे काही शिकताय त्यावर आधारित प्रोजेक्ट्स बनवा. एक पोर्टफोलिओ तयार करा. नुसत्या सर्टिफिकेट्सवर अवलंबून राहू नका. सतत फीडबॅक घेत राहा, एकट्याने काम करू नका. आणि हो, आपल्या फील्डमधल्या लोकांची ओळखी वाढवा, म्हणजे नेटवर्किंग करा. सगळ्यात महत्त्वाचं, अरे करू नंतर असं म्हणून शेवटच्या वर्षाची वाट बघत बसू नका. सुरुवात आजपासूनच करा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपलं भविष्य एका रात्रीत नाही घडत. ते एका वेळी एक कौशल्य आत्मसात करून हळूहळू पण निश्चितपणे घडवलं जातं. आपण उचललेलं प्रत्येक लहान पाऊल खूप महत्त्वाचं आहे. तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न,
आपली स्वतःची वैयक्तिक स्किल्स ब्लूप्रिंट बनवण्याच्या दिशेने आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल यावर नक्की विचार करा आणि कामाला लागा.